नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात भारतीय संविधान सेनेचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. शहरातील अतिक्रमण हटवणे, जेल रोडवरील आंदोलनाची जागा मोकळी करणे तसेच रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याच्या प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. आनंद लोंढे आणि संतोष अमृतसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय संविधान सेनेच्या वतीने 2 ते 3 महिन्यापूर्वी आम्ही धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले प्रमुख अधिकाऱ्यांना तसेच महानगर आयुक्तांना निवेदन दिले होते की जी काही आंदोलनाची जागा आहे जेल रोडवरील, तर येथे व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने अतिक्रमण केलेले आहे, गरजेपेक्षा जास्त गाळे बांधले गेलेले आहेत, ते अतिक्रमण तात्काळ उठवण्यात यावे व या ठिकाणी आंदोलकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, ही एक मागणी होती. त्याच्यानंतर शहराच्या मध्यभागी 9 मीटरचा महानगरपालिकेचा रस्ता आहे, याच आंदोलन स्थळाच्या बाजूला कोतवाल ट्रस्टचा तो रस्त्यावर ती इमारत बांधली गेलेली आहे. तर ती कुठल्या शासकीय नियमानुसार, कुठल्या याच्यानुसार, कुठल्या कायद्यान्वये ती इमारत वाणिज्य इमारत बांधली गेलेली आहे, तर ती तात्काळ जमीनदोस्त करण्यात यावी व तिचा जो काही अहवाल आहे तो सार्वजनिक करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या आमच्या होत्या. पण त्याच्यावर आज पाहावे तो महानगर आयुक्त पालिकेचे जे आयुक्त आहेत व अतिक्रमण विभागाने कुठली कारवाई केली नाही. तसेच धुळे शहरामध्ये जेल रोड विभाग किंवा अन्य ठिकाणी जे प्रमुख रस्ते आहेत, मुंबई आग्रा हायवे असेल व अन्य ठिकाणी राजकीय सामाजिक संघटनांचे मोठमोठे रस्ते अडवण्यात आलेले आहेत अतिक्रमण करून. तसेच जुनी महानगरपालिकेच्या मागील बाजूस एका सामाजिक संघटनेच्या मार्फत अनेक वर्ष तो रस्ता बंद झालेला आहे, तो तात्काळ खुला करून गरोदर महिला भगिनींना जो महानगरपालिकेच्या दवाखान्यात फिरून जावे लागते, ते जाणे त्यांचं चक्कर टळेल, या मागण्यांसाठी आम्ही आज रोजी या ठिकाणी बसलेलो आहोत. या ठिकाणी आमचे पक्षाचे जे काही प्रवक्ते आहेत आबा अमृतसागर आजपासून आमरण उपोषणाला बसत आहेत. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत ते आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आमची सर्व टीम साखळी पद्धतीने त्यांच्या सोबत साखळी उपोषण करणार आहे. या मागण्या जर येत्या 8-10 दिवसात पूर्ण झाल्या नाही, 5 दिवसात, तर मी स्वतः आमच्या पूर्ण टीम सहित आमरण उपोषणाला बसणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.